आम्हाला माहिती आहे की आमच्या दर्शकांना नायट्रोजन आणि हायड्रोजनपासून अमोनियाच्या संश्लेषणाबद्दल माहिती आहे. का नसेल? कारण ही एक व्यापकपणे वापरली जाणारी औद्योगिक प्रक्रिया आहे. अमोनिया हा मोठ्या प्रमाणात संश्लेषण खते आणि स्फोटके तयार करण्यासाठी आवश्यक आहे. आणि हेबर बॉश प्रक्रियेसाठी 1918 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रिट्झ हेबर यांना त्याचा शोध लागला. विज्ञान शनिवार एक पूर्णतः नवीन पॉडकास्ट शृंखला आहे जी अशा संशोधकांच्या विस्मयकारक जीवनामध्ये प्रवेश करते ज्यांच्या वैज्ञानिक योगदानाने सर्व अडथळे दूर झाले आणि ज्यांनी विश्वाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात कायापालट केला. माझे नाव प्रतीक विकास कुलकर्णी आणि या भागात आपण प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते फ्रिट्झ हेबर यांच्या आयुष्यात डोकावून पाहणार आहोत. त्यांच्या नवकल्पनांच्या तेजाप्रमाणे आणि त्यांच्या अनुप्रयोगांना असलेले महत्त्व, कर्तृत्व व शोकांतिकेचे वर्णन आपण पाहणार आहोत. महान हेबर ज्ञानाच्या महासागराच्या प्रगतीत आणि मानवजातीच्या जीवनात सामाजिक राजकीय संबंधामध्ये असलेल्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतात. येथे पहिल्या विभागात आम्ही फ्रिट्झ हेबरच्या शिक्षण आणि करिअरचा आढावा घेऊ. फ्रिट्झ हेबरचा जन्म 9 डिसेंबर 1868 रोजी जर्मनीच्या ब्रेस्लाव येथे शहरातील सर्वात जुन्या ज्यू कुटुंबात झाला. तो सिगफ्राईड हेबरचा मुलगा होता आणि त्याने प्राथमिक व्यायामशाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. नैसर्गिक रंग आणि रंगद्रव्ये यशस्वी आयात करणारा म्हणून त्याच्या वडिलांच्या धंद्याने तो काही प्रमाणात प्रभावित झाला. त्याने 1886 मध्ये बर्लिन विद्यापीठात रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. परंतु एकाच सत्रानंतर हेडलबर्ग येथे त्यांची बदली झाली. हेडलबर्ग येथे केवळ 1.5 वर्षानंतर हेबरची विद्यापीठ कारकिर्दीत 1 वर्षाच्या सैनिकी सेवेमुळे व्यत्यय आला. त्यानंतर त्यांची बर्लिनमधील टेक्निशे होशुले शार्लोटनबर्ग येथे बदली झाली, जिथे त्यांनी कार्ल लिबरमन अंतर्गत सेंद्रिय कंपाऊंड पायपॅरनॉलवर काम केले. पदवीनंतर त्यांच्या आयुष्यात 3 वर्षे अशांतता होती. त्या काळात तो झुरिच तंत्रविद्यालय आणि जेना विद्यापीठ येथे पोस्ट डॉक्टरेल अभ्यास करत होता आणि त्याचबरोबर आपल्या औद्योगिक रोजगाराच्या थोड्या काळासाठी वडिलांसाठी काम करत होता. कार्ल स्त्रोहेमधील रसायन व इंधन तंत्रज्ञान विभागात फ्रेडरिशियाना टेक्निशे होशुले येथे सहाय्यक म्हणून नियुक्त केले गेले आणि पुढील 12 वर्षात ते 1906 साली पूर्ण प्रोफेसर झाले. दहेलेमच्या बर्लिन उपनगरामध्ये नव्याने स्थापन झालेल्या कैसर विल्यम इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे प्रमुख म्हणून बोलावण्यात येईपर्यंत हेबर हे 1911 पर्यंत कार्ल स्त्रोहे येथे राहिले. नव्याने लागू केलेल्या नाझीवंश कायद्याचा निषेध म्हणून राजीनामा देताना त्यांनी 1933च्या सुरुवातीस संस्थांचे मार्गदर्शन केले. यानंतर इंग्लंडमध्ये 4 महिन्याच्या वनवासानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील विल्यम पोप्स यांच्या प्रयोगशाळेत काम केले. आता दुसऱ्या विभागात आपण संशोधक म्हणून हेबरची वृत्ती पाहू. मुख्यतः सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षित असले तरीही कार्ल स्त्रोहे येथे त्यांची नेमणूक झाल्यानंतर हेबरने भौतिक रसायनशास्त्र क्षेत्रात प्रवेश केला. त्याचे कार्य औद्योगिक अनुप्रयोगांवर केंद्रित होते. कठोर संशोधनाच्या कारकिर्दीची ही मुख्य थीम होती. कठोर सिद्धांताच्या माध्यमातून मूलभूत औद्योगिक प्रक्रियेचे वर्णन आणि विकास. ज्वाला आणि ज्वलनाच्या भौतिक रसायनशास्त्राच्या त्याच्या प्राथमिक कार्यामुळे त्यांचे प्रथम पुस्तक एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन ऑन दी कंपोजिशन अँड कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोकार्बन झाले. हे काम नंतर पेट्रोलियमचे शुद्धीकरण आणि क्रॅकिंगसाठी रसायनशास्त्र स्पष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. 1897च्या सुमारास हेबरने स्वतःची वाढणाऱ्या सूचीमध्ये थेअरी ऑर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा समावेश केला. या क्षेत्रात त्यांचे सर्व योगदान मोजणे कठीण आहे. त्यांनी नायट्रोबेन्झिनसारख्या महत्त्वपूर्ण जैविक यौगिकांचे इलेक्ट्रोकेमिकल प्रिपरेशन, 1907 साली हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल आणि 1909 मध्ये ग्लास इलेक्ट्रोडचा अभ्यास केला. जर्मन रसायनशास्त्रज्ञ एलेक्झांडर मोझर यांच्या सहकार्याने लिहिलेल्या 1910 मध्ये नायट्रोबेन्झिन वर्क ऑन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरील दुसरे पुस्तक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या
इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसेसवर पुस्तक लिहिले. ग्लास इलेक्ट्रोडवर काम केल्याने पीएच मीटरच्या नंतरच्या विकासासाठी आधार तयार झाला. 1910 मध्ये हॅबरने गॅसच्या प्रक्रियांचे थर्मोडायनामिक्स नावाची तिसरी संशोधन थीम जोडली. येथे पुन्हा त्यांच्या साहित्याच्या प्राथमिक सर्वेक्षणानंतर 1905 मध्ये एक पुस्तक थर्मोडायनामिक्स ऑफ टेक्निकल गॅस रिॲक्शन सापडले. 1910 मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांडर मॉझर यांच्या समवेत श्री हेबर यांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरील आपल्या दुसऱ्या पुस्तकाचे नेतृत्व केले. ग्लास इलेक्ट्रोड्सवरील त्याच्या कार्याने पीएच मीटरचा आधार तयार केला. 1904 मध्ये हेबरने गॅस रिॲक्शनच्या थर्मोडायनामिक्सवर काम करण्यास सुरुवात केली आणि 1905 मध्ये त्याच विषयावरील पुस्तक प्रकाशित केले. या क्षेत्रात त्याचे कार्य लवकरच नायट्रोजन आणि हायड्रोजन वायूपासून अमोनिया किंवा गॅसच्या विश्लेषणावर केंद्रित झाले. 1908 पर्यंत हेबर हे दाखवण्यात यशस्वी झाला की उच्च दबाव आणि टिकाऊ कॅटलिस्टच्या सहकार्याने अमोनिया बनवणे व्यावहारिक आणि प्रॅक्टिकल आहे. पुढच्या वर्षी या प्रक्रियेला जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल बॉश यांना अमोनियाच्या औद्योगिक संश्लेषण विकासासाठी देण्यात आले. ही प्रक्रिया आता हेबर बॉश प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. 1918 मध्ये अमोनिया संश्लेषणामध्ये प्रमुख भूमिका बजावल्याबद्दल हेबर यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरा विभाग रासायनिक युद्धामध्ये आणि त्याच्या नंतरच्या आयुष्यात आपल्या महान शास्त्रज्ञाच्या सहभागाचे वर्णन करतो. पहिल्या महायुद्धाच्या काळात हेबरची बहुतेक प्रकाशित कामं अमोनिया संश्लेषणाच्या विश्लेषणाशी संबंधित होती. जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्यम ऑस्वाल्डची अमोनियापासून नायट्रिक ॲसिड तयार करण्याच्या प्रक्रियेनंतर हेबर बॉश प्रक्रिया केवळ अन्न उत्पादनासाठीच नव्हे तर आधुनिक युगात देखील याच्या उपयोगी पडणाऱ्या नायट्रेट्स आणि इतर स्फोटकांचे संश्लेषण करण्यासाठी देखील आवश्यक होती. जेव्हा जर्मन सैन्याने टियर गॅसची मागणी केली तेव्हा हेबरने क्लोरीन वायूचा वापर रासायनिक शस्त्र म्हणून केला. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मन सैन्याने स्फोटाच्या जागी विषारी वायू भरण्याचा प्रस्ताव घेऊन हेबरकडे मागणी केली. हेबर एक जर्मन देशभक्त होता आणि त्याने क्लोरीन गॅसचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रयोग केले. पाहता पाहता दोन्ही बाजूंच्या पक्षांनी गॅस वॉरफेअर एजंटचा उपयोग वेगाने वाढवला आणि 1916 पर्यंत हेबर जर्मन वॉरफेअर सर्व्हिसचा मुख्य भाग बनला. त्याचे नोबेल पारितोषिक असूनही हेबरचे नंतरचे आयुष्य क्वचितच आदराने भरलेले नव्हते. जर्मनीच्या पराभवानंतर तो उदासीन होता आणि जर्मन युद्धाच्या ऋणासाठी स्वतःला जबाबदार मानत असे. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने युरोपचा प्रवास केला आणि व्यर्थच सापडेल तिथे घरासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. 1934 मध्ये स्वित्झर्लंड विमानतळावरील हॉटेलमध्ये हार्ट फेल्युअरमुळे त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. एका बाजूला जगभरातील कृषी सक्षम करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल स्तुती केली जाते तर रासायनिक शस्त्रावरील त्यांच्या कामाबद्दल निषेध व्यक्त केला जातो. फ्रिट्झ हेबर यांनी 20व्या शतकात तांत्रिक नाविन्यपूर्णतेची व्यक्तिरेखा व्यक्त केली. हेबरवरील शेवटचा भाग त्याच्या व्यक्तिमत्वाची आणि खाजगी जीवनाची छटा दर्शवतो. हेबर विज्ञानासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आणि मानवी जीवनाला, मानवी संस्कृतीला आणि सभ्यतेला आकार देण्यासाठी व त्याच्या प्रभावासाठी देखील जगला, समर्पण केले. कलाळ गुणांमधील अष्टपैलू हेबरकडे राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान आणि उद्योग यांचे आश्चर्यकारक ज्ञान होते. संशोधन कार्याच्या व्यतिरिक्त त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्यांचेही स्वागत केले. नेहमी स्वीकारार्ह आणि विनम्र, त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात रस होता. या पॉडकास्टमध्ये फ्रिट्झ हेबर यांच्या आयुष्याला एका अशा कथेच्या माध्यमातून जाणले जी त्यांची शास्त्रीय विचारांची वाढ आणि त्यांचे जगावर सर्जनशील आणि विध्वंसक प्रभाव दर्शवते. कथेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याबरोबर खेळून राहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जर हा भाग आपल्याला आवडला असेल तर आमच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या पॉडकास्टला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील भाग येताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय द्या.
भविष्यात येणाऱ्या भागांना देखील आपण असाच उत्साह दाखवाल अशी आशा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.